मित्रांनो, आज पाहूया तांबड्या भोपळ्याच्या प्रमुख जाती आणि त्यांचं उत्पादन। पहिली जात केओ तामिळनाडू। या वाणाची फळं बियांची लागवड केल्यापासून 175 दिवसांनी तयार होतात। एका फळाचं सरासरी वजन 7 ते 8 किलो भरतं। एका वेलीपासून 8 ते 9 फळं मिळतात। सरासरी हेक्टरी उत्पन्न 25 ते 35 टन मिळतं। दुसरी जात म्हणजे कोटू। तांबड्या भोपळ्याची ही लवकर येणारी जात असून त्याची फळं आकाराने लहान असतात। एका वेलीपासून 10 ते 15 फळं मिळतात। फळाचं सरासरी वजन 2 किलो असून पेरणीपासून 135 दिवसात तयार होतं। तिसरी जात आहे अर्काचंदन। या जातीची फळे वजनाला 2 ते 3 किलो असून आकाराने चपटी, दोन्ही बाजूला थोडी दबलेली असतात। फळाच्या सालीचा रंग फिकट तांबडा असतो। या जातीची फळं 112 ते 115 दिवसांनी काढावयास येतात। चौथी जात आहे अर्का सूर्यमुखी। या जातीची फळं लहान असून दोन्ही बाजूंना चपटी असतात। फळाचा रंग नारंगी पिवळसर असून फळांवर पांढरे पट्टे असतात। फळाचा गर टणक असून गराचा रंग नारंगी असतो। या जातीची फळं 100 ते 115 दिवसात पक्की होतात। पाचवी जात आहे पुसा विश्वास। वेलीची भरपूर वाढ होणारा, पाने गर्द हिरव्या रंगाची, त्यावर काही पांढरे धब्बे दिसतात। फळे फिकट रंगाची गोल आकाराची असतात। गर जाड आणि पिवळ्या रंगाचा असतो। फळांचं सरासरी वजन 5 किलो असतं। 120 दिवसात हा भोपळा तयार होतो। सहावी जात आहे CM14। केरळमध्ये विकसित झालेला हा वाण आहे। याचा वेल पसरणाऱ्या वाढीचा असतो। फळे चपटी गोल आकाराची आणि सरासरी वजन 6 किलो असतं। फळे हिरव्या रंगाची असतात। प्रत्येक वेलीपासून सरासरी 15.38 किलो उत्पन्न मिळतं। बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि कृषी गोला फॉलो करायला विसरू नका।